नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर पुन्हा एकदा कोकण कॅप्चर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज धुलीवंदन असा, त्याबद्दल मी तुमका धुलीवंदनाच्या पहिले शुभेच्छा देतो आहे. आणि आज गावमध्ये क्रिकेट स्पर्धा आम्ही भरवली आहेत, ते पण कोंबड्याचे. चला तर मग तुमका मी आज कसे आहेत कोंबड्याच्या मॅची कसे एन्जॉय करतो, सगळे गावातले प्लेयर कसे एकत्र येऊन खेळतात, तर मी तुमका या व्हिडिओतनं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. अशा प्रकारे आम्ही साजरे करतो ते हे बघा. आजचा दिवस धुलीवंदनाचा आणि कोकणातली मजा ही खरी मजा. हे बघा, म्हणजे एकमेकांका रंगवून सगळं आनंद घेऊन आपली परंपरा जपले जातात. अशा प्रकारे कलर लावतो आणि आम्ही आजच्या दिवसाची एन्जॉय करतो. हे बघा, म्हणजे होळीचा खरं आनंद ना हो गावा का कोकणात बघू शकतात. एकत्र सगळं मिळून जमान खूप आनंद होता. त्याची खरी मजा तुम्ही बघा. पहिली होळी, पहिला धुलीवंदन, हे खरं आनंद बघा. हो असं तुम्ही पॅव्हेलियन बघू शकताच, एकदम नॅचरल वडाच्या झाडाखाली आणि एक नेट फक्त त्याच्या सावळीसाठी. तुम्ही ग्राउंड बघू शकतास. हे बघा, ओरमची स्पर्धा आहेत आमच्याकडे. अतिशय खूप आनंद होता. म्हणजे वर्षातनं ह्या सणाची आम्ही वाट बघतो आणि कोंबडी क्रिकेट स्पर्धा भरवलं, त्यामुळे आनंद. हे बघा, TCC म्हणजे ठाणेश्वर क्रिकेट क्लब आमच्या टीमचं नाव आहे. आणि तुम्ही ग्राउंड बघू शकतास, हिरव्या ग्रीन पार्क स्टेडियम, वांगणी भंडारवाडी. हे बघा, खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. तुमका मी आज व्हिडिओत नाही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आता मॅचीचं थोड्याच वेळ उद्घाटन होईल. खाली क्रिकेट खेळणारे खेळाडू यांना देखील शुभेच्छा. आणि वांगडी गाव ठाणेश्वर क्रिकेट संघ आयोजित गाव मर्यादित ओव्हर ऑन कोंबडी क्रिकेट स्पर्धा 2024 या वांगडीच्या भंडारवाडी भाटीकर स्टेडियमवर होत आहे. आणि या भाटीकर क्रिकेट संघाचा तसंच या भाटीकर क्रिकेट स्टेडियमचा आता खेळपट्टीवरती उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे प्रकाश भोळे व उत्तम भोळे इथे उपस्थित राहिलेले आहेत. तरी लवकरात लवकर उद्घाटन करून घ्यायचं आहे. आता थोड्याच वेळात उद्घाटन सगळं होता मॅचीचं. प्रकाश धुळे आणि उत्तम धुळे यांच्या हस्ते. तसेच आमच्या ग्राउंडवरती अशोक वांगणकर यांचं आम्ही आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. घेऊन टाकतो. आता उद्घाटन होता, तुम्ही बघू शकतास. वाडीतील सगळी ग्रामस्थ मंडळी जमले आहेत. हे बघा, दगड पण सरळ ठेव, जरा फोडू गावा सरळ ठेवायचं, दगड फोडू गावा सती धुळे यांचे वडील आता उद्घाटन करतील. तरी मान्यवरांचे आभार.
कुठल्या आता बाजू करते तर मित्रांनो आणि भवानी माता आई ब्रह्मणदेव महाराजा कालिका देवी महाराजा आणि श्री ठाणेश्वर रामेश्वर गांगेश्वर वर्णन महाराजा आज ठिकाणी ब्राह्मण महाराजा आज क्रिकेट खेळण्याचा उद्घाटन करत असत महाराजा तर चांगल्या तऱ्हेने व्यवस्थित पार पडाने काही अडचण असले ते दूर कर आणि सगळ्यांना सुखी ठेव आनंदात ठेव आणि आनंदात खेळ होऊ नयेत काय बाचाबाची होता कामा नये सगळं अशीच सगळ्यावर कृपादृष्टी ठेवून मनकामना पूर्ण कर महाराजा. हे बघा वाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मॅची भरवली आणि त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. ठाणेश्वर महाराज की जय भवानी जय भवानी. यांच्या हस्ते आता उद्घाटन होता. मस्त पहिला सामना चालू होता भंडारवाडी ब आणि बौद्धवाडी. छाप भंडारवाडी टीमने टॉस जिंकली. बघूया आता काय घेतो. भंडारवाडी संघ आता फिल्डिंगला जाता. आता बघूया बौद्धवाडी संघाकडनं कोण ओपनिंग येता. संघातर्फे आणि सामना करतील ते जितेंद्र वांगणकर. आपल्या संघासाठी प्रारंभिक फलंदाज उजव्या करून टाकलेला चेंडू डाव्या तिच्या बाहेर. पंच यांनी चेंडू घोषित केलेला आहे. धाव संख्या एक झालो रे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी हा बहुत सुंदर चेंडू होता. हलक्यात चटवला तो फायनलच्या दिशेने एक धाव तर होते. पाहूया दुसरी धाव होते. संकेत पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे आणि फलंदाज सुंदर फटका मारलेला. पाहूया किती धाव होत आहेत ते. एक धाव तर काढलेली आहे. बाळू पेंडकरांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकत नाहीये. 2 धावांची भर पडते ती संघाच्या धावसंख्या होती ती बिंबाद 8. पुढचा चेंडू हा सुंदर चेंडू होता. फलंदाजाला कळत नाहीये चेंडू तो मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू एकदा पन्ना टाकण्यासाठी राजू डाव्या तिच्या बाहेर गणेश सुरेश. पुढचा चेंडू चांगला फायदा होतो. पाहूया 4 धावांसाठी जातोय काय परंतु 4 धावांचे कप्तान आलेले आहेत कोंढवी संघाचे आणि सर्वेसाठी झुलवतोय का पाहूया आणि सुंदरसा गोल पकडलेला आहे तो लॉंग ऑनचे गोलस्कर संजय यांच्यासाठी. आखू टप्प्याचा चेंडू थोडासा बाहेर जाणार चेंडू उजव्या खूपच असा बाहेर गेला चेंडू गुरु आचरेकर यांनी आणि हा आखू टप्प्याचा चेंडू जातो डोक्यावरून करून टाकतायत. हा देखील 36 चा चेंडू टाकलेला कवरच्या दिशेने मारलेला आहे. एक तर धाव मिळते त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावांचं समाधान मानावं लागतंय धावची. हा देखील कवरच्या दिशेने मारलेला फटका उजव्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा उचली दिलेला चेंडू. एक तर धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते आणि त्या चुकीचा फायदा चेंडू काय बॅटवर येत नाहीये. चेंडू जातो येतो यष्टीरक्षक सुरेश यांच्या हातात आणि हा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती संजय यांची. पहिल्या तिसऱ्या चेंडूवरती चांगला चौकार मारला होता परंतु चौथ्या चेंडूवरती त्यांनी कमबॅक केलेला आहे आणि चांगला चेंडू टाकला होता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी संजय यांचा आणि सुंदर फटका मारलेला आहे. पाऊल गेलो तो आणि गोल काही होत नाहीये परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय चेंडू आणि 4 धावा मात्र मिळतात ते फलंदाजाला. कॅप्टन बघू शकता तुम्ही. एक गडी बाद 10. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गणेश यांचा. सामोरे आहेत ते रुपेश वांगणकर. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सुंदर फटका मारलेला आहे. निश्चित 6 धावांसाठी आणि 2 उकडले म्हणावं लागेल. एक चौकार उजव्या हाताने मारा करतील उजव्या एष्टी करून आणि विराज यांच्यासाठी सुंदर चेंडू होता. हा थोडा सुंदर फटका मारलेला आहे. गोल काय होत नाहीये मात्र 2 धावा मिळत आहेत त्या. तर तुम्ही बघू शकता 45 रोहित शर्माची जर्सी घालून कॅप्टन आमचे षटकामध्ये
आणि आक्रमक फलंदाजी करतायत ते आपल्या संघासाठी. चांगली धावसंख्या झालेली 19वा होत आहे. तिसरा चेंडू घेऊन डाव्या बाहेरचा चेंडू चौथा चेंडू घेऊन आलेला आहे. पहिल्या षटकातील त्यांच्या वैयक्तिक सुंदर फटका मारलेला आहे आणि हा एक उंच टोलेला सुंदर षटकार असा मारलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा अंड्याची व्यवस्था झालेली आहे म्हणजे प्रत्येक षटकाला बक्षीस लावल्याने हे बघा. अन्य धाव चेंडू होतोय पुन्हा एकदा. हा उघड. मित्रांनो आता चिठ्ठी काढलेली आहे ती टीम फायनलला जातली. स्वतःची टीम इथे काढलेली आहे आणि स्वतः फायनल मध्ये प्रवेश. तोंडवाळी संघातर्फे पहिलं षटक मीर हे घेऊन आलेले आहेत. मध्यम तेज गोलंदाज सामोरे आहेत ते. सुंदर फटका मारलेला परंतु झेल होतो. पाहूया झेल टिपतायत का आणि मीर वांगणकर आणि झेल टिपलेला आहे आणि पहिला फलंदाज बाद होतो. हा देखील फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि वांगणकर यांना चेंडू पाहूया. वांगणकर हॅट्रिक साधतायत काय. पुढचा चेंडू घेऊन तयार. चेंडू येतोय पावे गेले का आणि सांड वसूल झालेली होती वांगणकर यांच्यासाठी. काय अंड्यांचा पारितोषिक आलेला आहे ते. वांगणकर यांना 3 चेंडू 3 फलंदाज बाद. तिन्ही फलंदाज झेल बाद झालेले आहेत. संघाचे फलंदाज आणि हा स्कोअर घोषित नक्कीच होईल कारण खूपच बाहेर चेंडू टाकलेला होता धुळे आणि तो स्कोअर घोषित केला. धावसंख्या होती ती 15. शेवटच्या चेंडू किती धावा होत आहेत ते पाहूया. 1 तो धाव झालेली आहे. षटकार किंवा चौकार होण्याची आणि हलकेच तटवलेला होता तो चेंडू. काही फायनल मारेल त्याला 15 किलो कोंबडी मिळतील. घेऊन येत आहेत सागर राणे आपल्या संघासाठी आणि सुंदर टोला एक धाव. दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा. धावसंख्या होती 7 होऊ शकते. संघाला जिंकण्यासाठी मारलेला सुंदर फटका पाऊल झेल होतोय का आणि सुंदर झेल पकडलेला आहे तो सीमारेषेवरती राणे यांनी आणि मयुरेश राणे यांनी सुंदर झेल पकडला आहे तो. चपला आणून गेलो तो बाउंड्री लाईन वरती आणि पहिला फलंदाज बाद झाला तो 7 या धाव संख्येवरती. एक धाव मिळते. धाव संख्या वाढते. धाव संख्या मारा करतील. एका धावावरती समाधान मानावते. धाव संख्या होते ती 9. सुंदर चेंडू होता. चांगली कामगिरी करतायत काय ते पाहायचं आहे आणि अंतिम षटकापर्यंत सामना नेत आहेत काय ते पाहायचं आहे. मुश्किल वाटतंय. चेंडू सीमा पार आणि एका धावेची फक्त आवश्यकता आहे ती तोंडवली संघाला जिंकण्यासाठी. एका धावेची आवश्यकता आहे संघाला जिंकण्यासाठी आणि अंतिम विजेता संघ हा तोंडवली संघ झालेला आहे. सामना संपलेला आहे आणि तोंडवली संघानं या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पटकावलेला. फलंदाज राहुल वलतकर. उत्कृष्ट फलंदाज चांगली फलंदाजी केली आपल्या संघाला अंतिम फेरी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला कसं वाटतंय. छान वाटतंय. काय पोलीस पाटील यांच्या हस्ते मी वांगणकर यांच्या उत्कृष्ट गोलंदाज त्याने हॅट्रिक देखील साधलेले या अंतिम सामन्यात आणि मित्रांनो आणि एक बक्षीस हॅट्रिकचा पण भेटला. 1 डझन अंडी रमाकांत हॅट्रिकचा पण बक्षीस भेटला तुम्ही बघू शकता. उत्कृष्ट गोलंदाजीचा 1 डझन अंडी टुर्नामेंट मध्ये केलेला आहे. मित्रांनो किशोर वांगणकर याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण भेटला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण किशोर वांगणकर यांना भेटला. बघू शकता तुम्ही. अंतिम सामन्यातील सामनावीर रितेश गोलतकर उत्कृष्ट मालिकावीर
तर हे बघा प्रवीण माळकर यांना अंडी 1 डझन अंडी भेटली आहेत. तुम्ही बघू शकता फायनली कोंबडी 2 नंबरचा बक्षीस मारला स्वरदुर्गेश संघात. स्वरदुर्गेश संघ द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे त्यांनी. तर तुमका कसं वाटतं? छान वाटतं, छान म्हणजे आनंद झाला? आनंद झाला. ग्राउंड बद्दल समाधान की? खूप छान आहे. जाऊन कोंबडी हप्त्या देते जरा थांबा. तर मित्रांनो फायनल मारले तोंडवळी संघात आणि आता तुमका आम्ही कोंबड्याचं बक्षीस देतो. 15 किलो कोंबडी त्यांनी जिंकले. अंतिम पारखी. तर कसं वाटतं फायनल मारला तुम्ही? ग्राउंड बद्दल आणि नियोजनाबद्दल काय बघू शकता? वगैरे सर्व एक नंबर आहे. आणि पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला बोलवलं तर तुम्ही याल नक्की. हो नक्की आम्ही विनंती केलेली तुम्हाला सांगत होता नाही म्हणून. संघ मालक तुम्ही काय विचार करू शकता? ऑर्गनायझेशन होतं. नियोजन कसं वाटलं तुम्हाला? आणि फायनल बद्दल तुम्ही काय बोलू शकता? म्हणजे कसं मॅच झाली तशी तर आम्ही 1 साइड जिंकलो तर मजा नाही आली पण चांगली होती. धन्यवाद. नियोजन कसं वाटलं? मजा आली खेळून. धन्यवाद. पुढच्या वर्षी बोलवा आम्हाला. हो नक्की. हे बघा 15 किलो बक्षीस तोंडवळी मारलेनी आणि स्वरदुर्गेश या संघान 10 किलो. मीर फायनल त्यांनी मारले नाही आता तोंडवळी संघान. आता कसा वाटतं तुका? म्हाका एकदम भारी वाटतं. म्हणजे होळीचे जे टुर्नामेंट असतात ना ते खेळाकच मजा येतात. किती मोठा बक्षीस त्याच्यात मजा नसतं जी ह्याच्यात मजा असतं. कोंबड्यात आपल्या मजा असतात. 15 किलो कोंबडी घेतला आज. भरपूर म्हणजे झाली. आमका 5 किलो भरपूर झाली. फायनल आमका महत्वाची होती. आम्ही तुमच्या येऊन फायनल मारलो, तुमच्या टीमी घरवलो. आमका खूप भारी वाटतं. नियोजन कसं वाटतं तुमका? मस्त एकदम खरोखरच सुंदर भारी होता नियोजन. खरोखरच सुंदर. ठाणेश्वर क्रिकेट क्लब 1 नंबर भारी. आणि कोकण कॅप्चरला तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. तर मित्रांनो तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलो आणि तुमच्याकडे पण होळी सणानिमित्त अशीच मॅची असतात का या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोकण कॅप्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.